बातम्या। भिवंडीतल्या पडघा बोरिवली गावामध्ये एटीएसची कारवाई। दहशतवादी हालचालींचा एटीएसला संशय। एटीएसकडून दोघांना अटक तर 10 जण ताब्यात। पहाटेपासून सर्च ऑपरेशन करून अटक करण्यात आली। भिवंडीतील पडघा बोरिवलीमध्ये एटीएसकडून 22 जणांच्या घरी मोठं सर्च ऑपरेशन। छाप्यादरम्यान घरातील 7 सदस्य नव्हते। दोघं हज यात्रेसाठी गेल्याची माहिती। पकडलेले बहुतांश सदस्य सेमी संघटनेचे सदस्य। काही जण साकीब नाचनसोबत अटकेत असलेल्यांचे नातेवाईक। नाचन अटकेत मात्र त्याच्या संपर्कातील लोक अजूनही संशयास्पद हालचालीमध्ये सक्रिय। पडघा बोरिवलीतील सर्च ऑपरेशन मध्ये एटीएसकडून तलवार, सुरा, मोबाईल जप्त। देशामध्ये घातपाताचा कट असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर कारवाई। तरुणांना धर्मांध बनवण्यासाठी वापरली जाणारी कागदपत्रे ही ताब्यात। साकीब नाचनचे समर्थक गावात सक्रिय। गावामध्ये भडकाऊ भाषण देत असल्याची माहिती। निलेश चव्हाणच्या घरातून हस्तगत केलेले 3 मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले। शशांक, लता आणि करिश्मा हगवणे या तिघांचेही मोबाईल निलेशच्या घरातून जप्त। किल्ला कोर्टाकडून रणजित कासलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। कासलेकडून कोर्टाबाहेर सरकारविरोधात इन्किलाब जिंदाबादच्या घोषणा। सोलापूर मुंगशी गावात शेतीच्या वादातून मुलाकडून आईची निर्घृण हत्या। मुलासह सुनेला कुर्डवाडी पोलिसांकडून अटक। लातूर जिल्ह्यातल्या मांजरा नदीकाठच्या शेतकऱ्यांना फटका। 500 एकर जमीन पाण्याखाली। ऊस, कांदा आणि ज्वारी पिकांचं नुकसान। किसान सभा मार्क्सवादी कम्युनिस्टचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा। वन हक्क, घरकुल, पाणी समस्यांसह विविध मागण्यांसाठी मोर्चा। पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी।